नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं आपल्या ॲस्पिरंट ड्रीम कॉर्नर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण आता एक नवीन पी-वाय-क्यू डिकोडिंग सीरीज घेऊन आलेलो आहोत. या सीरीजच्या माध्यमातून आपल्याला नुसते प्रश्नच बघायचे नाहीयेत, तर प्रश्नांकडे बघण्याचा व्ह्यू असेल किंवा आगामी जे प्रेडिक्शन असतील, तर या सगळ्यांचा आढावा घ्यायचा आहे. चला तर आपण वेळ न घालवता कंबाईन मेन्स 2024 मध्ये जो ग्रुप बी चा झालेला पेपर होता, तो खरंच पेपर इतका अवघड होता का? किंवा आपल्याला ते प्रश्न डील कसे करता येऊ शकले असते? म्हणजे हा पेपर बघत असताना आपला क्यू काय पाहिजे होता, या गोष्टी आपण सर्वप्रथम समजून घेऊ. बघा, हा जो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, माझ्या बैलाचे नाव ब्रिटानिया ठेवले, माझ्या आवडत्या घोड्याचे नाव टर्किश ब्लॅक ठेवले, माझ्या गार्डचे नाव जपान ठेवले, म्हणून मी जपान अगर तुर्की लोकांचा पुढारी होणे योग्य होईल काय? हे जे उद्गार होते, मुंबई कायदे मंडळाच्या उमेदवारीच्या संदर्भात 1920 मध्ये कोणी काढले? अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी काही कीवर्ड तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेत. जसं की माझ्या गार्डचे नाव. गार्ड म्हणजे कोण असतो? एक आपला रक्षणकर्ता बॉडीगार्ड असतो, बरोबर? किंवा संरक्षक असतो. हे बघा गार्ड. मग आता पर्यायामध्ये जे व्यक्ती आहेत, जाधव असतील, टिळक असतील, शिंदे असतील, याच्यापैकी एकच अशी व्यक्ती आहे की ज्यांना संरक्षक होते. तर ते राजश्री छत्रपती शाहू महाराज आहे. म्हणजे असं ऑब्वियस स्टेटमेंट कुणी केलं असेल? तर छत्रपती शाहू महाराजांनी. ओके, लगेच आपल्याला लक्षात येतं. म्हणजे ह्या प्रश्नाचा रोख लक्षात घ्या. हा प्रश्न एवढा अवघड नव्हता. पण परीक्षेमध्ये काय होतं, एवढं भलं मोठं स्टेटमेंट वाचल्यावरती आपल्याला थोडंसं एक वेगळं वाटतं, की बाबा दुसऱ्या कोणी स्टेटमेंट केलेलं असू शकतं काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे जे छत्रपती शाहू महाराज आहेत, बरोबर? हे राजे कसे झाले, याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वप्रथम 1874 चा जन्म आहे त्यांचा, बरोबर? 1874 चा जन्म आहे. जयसिंगराव घाटगे, बरोबर? हे त्यांचे वडील होते. जयसिंगराव घाटगे हे कोण होते? वडील होते शाहू महाराजांचे. आता हे जे जयसिंगराव घाटगे होते, हे कागल परगण्याचे जहागीरदार होते. कोल्हापूरमध्ये कागल आहे, तो जो परगणा होता तिथले जहागीरदार होते जयसिंगराव घाटगे. त्यांचे सुपुत्र म्हणजे शाहू महाराज. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, कोल्हापूरचे जे चौथे शिवाजी होते, बरोबर, त्यांचा मृत्यू झाला. मग त्यांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरच्या गादीला कुणी वारस नव्हता, राईट? मग ह्या चौथ्या शिवाजींच्या ज्या पत्नी होत्या, आनंदीबाई, बरोबर, आनंदीबाई यांनी काय केलं, शाहू महाराजांना दत्तक घेतलं. लक्षात येते का क्रोनॉलॉजी? मग 1884 ला दत्तक घेण्यात आलं आणि छत्रपती शाहू महाराज तिथून पुढे ते नामाभिधान झाले किंवा मग ते राजे झाले. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला लक्षात आला पाहिजे की ते राजे कसे झाले. ओके, तर एक गोष्ट तुम्हाला बेसिक मध्ये ही कळाली. त्याच्यानंतर एक मुद्दा लक्षात घ्या, लोकमान्य टिळकांवरचा जो की तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो, ते ते दोन मुद्दे कशाचे आहेत? जो काही राजद्रोह आहे, खटले, त्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. आता पहिला जो खटला आहे 13 जुलै 1897. ओके, म्हणजे 13 जुलै 1897 ला काय झालं होतं ते लक्षात घ्या. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे व सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असं स्टेटमेंट टिळकांनी केलं होतं. म्हणजे लेख लिहिला आणि मग याच्यामुळे इंग्रजांना काय वाटलं की रँडच्या हत्येला इथं उत्तेजन प्रोत्साहन दिल्याचा आरोप टिळकांवरती त्यांनी ठेवला. मग तो खटला भरला गेला होता. तो होता पहिला खटला राजद्रोहाच्या आरोपाखालचा. इथं बघा, रमेशचंद्र दत्त असतील, दादाभाई नौरोजी असतील, मॅक्स मुलर असतील, तर यांनी टिळकांच्या सुटकेचा प्रयत्न केलेला होता. इथं 1.5 वर्षांची शिक्षा झाली पहिल्या खटल्यामध्ये. जेव्हा 4 जुलै 1899 ला ते रिटर्न आले किंवा परत आले, तर त्यांनी पुनश्च हरिओम केसरीमध्ये लिहून सुरुवात केलेली होती आपल्या कार्याला. हा मुद्दा लक्षात ठेवा.
आता जो दुसरा राजद्रोहाचा खटला आहे, हे जे लेख लिहिले होते त्यांनी, देशाचे दुर्दैव, दुहेरी इशारा, बॉम्ब गोळ्याचा खरा अर्थ, बॉम्ब गोळ्याचे रहस्य, हे उपाय टिकवून आहेत. हे जे काही असे लेख लिहिले, ब्रिटिशांना वाटलं की ते प्रक्षोभक आहेत किंवा त्याच्यामुळं क्रांतिकारी हालचालींना प्रोत्साहन मिळतंय. सो 1908 ला दुसरा खटला त्यांच्यावरती भरला गेला. तर त्याच्यासाठी इथं जे मुद्दा आहे मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड, तो महत्वाचा होता. कारण 1908 मध्ये किंग्सफोर्डच्या खुनात टिळकांचा हात असावा असा संशय घेतला गेला आणि त्यांना 8 ते 14 पर्यंत 6 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली. आता ₹1000 दंड पण तिथं दिला होता. शिक्षेसाठी हार्डिंग बोटीने मुंबईतून रंगूनला, राईट, म्हणजे रंगून इथं जो काही मंडाले तुरुंग होता, तिथं त्यांची रवानगी केली. निकालानंतर टिळक म्हणाले होते की पंचांचा निर्णय काहीही असू द्या, मी निरपराध आहे, राईट. कदाचित परमेश्वरी शक्तीच्या मनात कदाचित हेच असेल, असं टिळक तिथं म्हणाले होते. ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता पुढे बघा, आणि दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. इतिहासामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, लेख लिहिणाऱ्या व्यक्ती, जास्तीत जास्त लेख कुणी लिहिलेले आहेत, तर लोकमान्य टिळक आणि दुसरे आहेत गोपाळ गणेश आगरकर. म्हणजे जर स्पेसिफिक एखादा लेख, राईट, कुणी लिहिलाय वगैरे येत असेल तर ऑब्वियस ह्या दोघांकडे प्रश्नाचा रोग जातो. आता बघा, होम रूल लीग चळवळ आणि टिळक यांचा कसा संबंध होता, त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. 1916 ला म्हणजे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, एप्रिल 1916 ची जी होम रूल लीग होती, टिळकांची होती, आणि जी सप्टेंबर 1916 ची होती, ती बेझंट यांची होती, ॲनी बेझंट. बरोबर. मग आता याचे जे अध्यक्ष होते टिळकांची होम रूल लीग, जोसेफ बॅप्टिस्ट होते. हिंदी स्वराज्य संघ असं त्याचं मराठी नाव आहे, ते पण लक्षात ठेवा. सचिव होते न.ची. केळकर. प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, सचिव इथं लक्षात ठेवा न.ची. केळकर आहेत. इथं दादासाहेब खापर्डे असतील, डॉक्टर मुंजे असतील, शील करंदीकर असतील, यांचा सहभाग होता. त्यावेळेला भारत मंत्री मॉन्टेग्यू जो होता, तो म्हटला पण होता की तत्कालीन परिस्थितीमध्ये भारतातला सर्वात मोठा नेता म्हणजे टिळक आहेत. म्हणजे द बिगेस्ट लीडर ऑफ इंडिया ॲट दिस टाइम, असं कोण म्हटलं होतं, तर ऑब्वियस मॉन्टेग्यू म्हटले होते, जे की भारत मंत्री होते. आता त्यांचे जे प्राध्यापक होते छत्रे, राईट, ते म्हटले होते हा टिळक्या म्हणजे सूर्याचं पिल्लू आहे. ओके, हा मुद्दा पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि टिळकांचे जे चरित्रकार आहेत, तर ते आहेत न.ची. केळकर. न.ची. केळकर म्हणजे नरसिंह चिंतामण केळकर. इथं शॉर्ट फॉर्म दिलेला आहे, लक्षात ठेवा. टिळकांचे मानस बंधू आहेत आप्पासाहेब पटवर्धन. ओके, ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जो एक पक्ष होता काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष, याची स्थापना 20 एप्रिल 1920 ची आहे. मेन्सला अशा स्वरूपाचे प्रश्न असतात, सो त्या अँगलने घेतले. ओके, मेन्सचा पेपर आहे म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेवा, भारताला जबाबदार राज्य पद्धती मिळावी आणि तिथल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कारभार चालावा, याच्यासाठी हा पक्ष स्थापन झाला होता. घोषवाक्य होतं शिक्षण चळवळ संघटना, आणि जे काही फॅमिन रिलीफ कोड होता, त्याचं पण मराठीत भाषांतर करून त्यांनी जनतेत त्या प्रती वाटलेल्या होत्या. आता ही जी संकल्पना आहे, प्रतियोगी सहकारिता संकल्पना, ज्याला रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन असं म्हटलं जातं, तर 1917 ला बघा, मॉन्टेग्यूने घोषणा केलेली होती, राईट, जो भारत मंत्री होता. पुढे जाऊन मग तो कायदा तुम्हाला माहिती आहे, 1919 चा कायदा आलेला होता. तर त्या कायद्याला प्रतिसाद म्हणून टिळकांनी केसरी जनाब दिल्ली तो बहुत दूर है, कोणता कायदा, 1919 चा कायदा पुढे आलेला होता, त्याला प्रतिसाद म्हणून. मग याच्यावरती तुम्हाला एमपीएससी ने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ही संकल्पना काय होती, सहकाराचं उत्तर सहकाराने दिलं पाहिजे आणि असहकाराचं उत्तर असहकाराने दिलं पाहिजे, हे टिळकांचं मत होतं. इथं बघा, गांधीजी, बेझंट आणि पंडित मदन मोहन मालवीय हे या सुधारणांच्या बाजूने होते, पण चित्तरंजन दास असतील आणि बिपिनचंद्र असतील, हे काय होते, विरोधात होते. हे दोन मुद्दे पण तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. आता यानंतर जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, शाहू महाराजांच्या बाबत आपण बघू. आणि शाहू महाराजांच्या बाबत एक प्रेडिक्शन पण सांगतो तुम्हाला. प्रेडिक्शन नंतर सांगतो, अगोदर बघा, गंगाराम कांबळे ही जी व्यक्ती आहे,
तर त्यांना कोल्हापुरात एक हॉटेल टाकून दिलं होतं. त्या हॉटेलचं नाव होतं सत्यसुधारक हॉटेल. मग पुढे जाऊन जेव्हा शाहूंचा मृत्यू झाला होता, तेव्हा याच कांबळेंनी काय केलं होतं, कोल्हापूरच्या नरसर बागेत शाहूंचं स्मारक उभं केलेलं होतं. आणि शाहू महाराजांच्या बाबत एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला की बाबा असं काहीतरी वेगळाच कायदा असेल किंवा काहीतरी वेगळं काम येत असेल आणि तिथं ऑप्शन मध्ये जर शाहू महाराज असतील, ऑब्वियस उत्तर द्यायचं. कारण सर्वांगीण सुधारणेच्या मुळाशी कोण आहेत, तर छत्रपती शाहू महाराज. 1916 मध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा विधवा पुनर्विवाह कायदा त्यांनी केलेला होता. त्यानुसार त्यांनी पुरुषांचं वय 18 आणि स्त्रीचं वय 14 ठरवलं होतं. आणि स्त्रीला जर क्रूरपणाची वागणूक दिली तर 6 महिने कारावास आणि 200 रुपये दंडाची तरतूद देखील होती. घटस्फोट आणि वारसा संबंधीचा जो कायदा होता तो 1920 ला केला गेला. 1918 ला आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. स्वतःच्या मुलीचा जो विवाह होता तो धनगर राजपुत्राशी लावला होता. इंदोरचे जे यशवंत होळकर होते, राईट, आणि शाहूंची चुलत बहीण होती चंद्रभागा, यांचा पण आंतरजातीय विवाह झालेला आहे. त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. 1920 ला देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा तो पण केलेला आहे. तो मुद्दा पण तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आता हा एक मुद्दा बघा, येऊ शकतो म्हणजे परीक्षेसाठी पीवायक्यू पण तुम्हाला यावरती विचारलेत आणि कायमच आयोगाचा यावरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतो की शाहू महाराजांनी मदत केलेली वृत्तपत्रे. आता या बॉक्स मध्ये दिलेली एक्स्ट्राची आहेत, ओके, ही IMP आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये विजयी मराठा म्हटलं की पुण्याहून सुरू झालं तर श्रीपतराव शिंदे, जागृती म्हटलं की भगवंत पाळेकर आहेत बडोदा, दिनमित्र म्हटलं की नेवासा मुकुंदराव पाटील, तरुण मराठा म्हटलं की पुणे दिनकरराव जवळकर, कैवारी हे पण पुण्यावरून दिनकरराव जवळकर. आणि तेच म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, तरुण मराठा, कैवारी आणि तेच हे एकाच आहे दिनकरराव जवळकर, आणि ते कुठून सुरू झाले, पुण्यावरून. त्यानंतर राष्ट्रवीर आहे बेळगाव, शामराव देसाई डेक्कन रयत आहे पुणे, वालचंद कोठारी जागरूक आहे पुण्यावरून वालचंद कोठारी यांचंच, हंटर आहे कोल्हापूर खंडेराव बागल, ब्राह्मणेतर होतं वर्धा व्यंकटराव गोडे, आणि प्रबोधन होतं पुण्यावरून केशवराव ठाकरे. ही एक्स्ट्राची आहे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे मूकनायक, गणेश अक्काजी गवई यांचं बहिष्कृत भारत आहे, बळवंत पिसाळे यांचं विश्वबंधू आहे, दाजीराव कुर्णे यांचं भगवा झेंडा आहे, बाबूराव यादव यांचं गरिबांचा कैवारी आहे, दत्तात्रय रणदिवे यांचं संजीवन आहे, आणि केशव बागडे आणि निंबाळकर यांचं शिवछत्रपती आहे. आता तुम्हाला चालू चालू मध्ये इथे एक प्रेडिक्शन सांगतो, ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत. हे प्रेडिक्शन कोणाच्या बाबतचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतचं. ओके. आता इथं बघा, समता सैनिक दल याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. काय येऊ शकतो ते पण सांगतो. 25 नोव्हेंबर 1925, 100 वर्ष झाले त्याला. या समता सैनिक दलाच्या माध्यमातून शारीरिक असेल, ओके, बौद्धिक असेल आणि लष्करी असेल शिक्षण दिलं जायचं. शारीरिक बौद्धिक लष्करी शिक्षण कशाच्या माध्यमातून दिलं जायचं, समता सैनिक दलाच्या माध्यमातून. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि इथं एक प्रमुख होते सुभेदार, नाव लक्षात ठेवा, सुभेदार इम्पॉर्टंट आहे बरं का, 100% प्रश्न येणार. तर विश्राम गंगाराम सवादकर, सवादकर हे नाव लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न येईल. हे प्रेडिक्शन आहे. समता सैनिक दलाला 100 वर्ष झालेत, तुम्हाला मेन्सला प्रश्न येऊ शकतो, पण हे बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित आहे. समता सैनिक दल आणि त्याच्यानंतर समाज समता संघ हा वेगळा आहे. समाज समता संघ हा वेगळा आहे त्यांचा. पण हा जो समाज समता संघ आहे तो आहे 4 सप्टेंबर
1927चा तो नंतरचा आहे. लक्षात येते का? हे आणि हे वेगळं आहे, एवढा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. आता पुढचा मुद्दा बघा, जो काही प्रश्न आहे पहिलाच म्हणजे शाहू महाराजांचा. तर शाहू महाराजांशी रिलेटेड एक महत्वाचं प्रेडिक्शन की जे कोल्हापुरामध्ये परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेत जे काही सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, इथं प्रश्न विचारलाय अध्यक्ष कोण होते तुम्हाला? भास्करराव जाधव, बरोबर. उपाध्यक्ष अण्णासाहेब होते, अण्णासाहेब लठ्ठे, बरोबर. इथं एक्सपेक्टेड आहे प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. त्याच्यानंतर सदस्य होते गोविंद जाधव, ससाने मास्तर आणि गणपत कदम. हे सदस्यही लक्षात ठेवा, प्रिलिम्सला कामाला येतील. सचिव हरिभाऊ चव्हाण, तुम्हाला प्रश्न विचारलाय, ठीक आहे. बाबूराव यादव कोल्हापूरचे प्रमुख होते आणि दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर हे काय होतं? सत्यशोधक समाजाचं एक प्रमुख केंद्र होतं, लक्षात ठेवा. विठ्ठल डोने हे धनगर समाजाचे होते, यांनी नोकरी सोडून सत्यशोधक शाळेमध्ये तिथं काम केलेलं होतं, तो मुद्दा लक्षात ठेवा. शाहूंनी ब्राह्मणशाहीला ब्राह्मण ब्युरोक्रेसी म्हटलेलं आहे, हे तुम्हाला येऊ शकतं. अशी वाक्य उचलली जातात आणि विचारतात. समाजासाठी शाहूंनी गंगावेशीत मोफत जमीन दिली होती सत्यशोधक समाजासाठी. आणि भास्कर जाधव जे होते त्यांनी घरचा पुरोहित हे पुस्तक तयार केलं होतं. म्हणजे जे ऑप्शन मध्ये भास्कर जाधव आलेत त्यांच्याबाबत हा मुद्दा एक्सपेक्टेड आहे, विचारलं जाईल तुम्हाला कधी ना कधी, लक्षात ठेवा. आता पुढचा जो प्रश्न आहे तो पण बघा तुम्हाला कसा विचारलाय. शूद्रातिशूद्र हे भारताचे मूळ रहिवासी आहेत, हा सिद्धांत कुणी मांडलाय? तर याचं योग्य उत्तर महात्मा फुले हे आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, चारही समाजसुधारकांचं जे कार्य आहे ते ऑब्वियस समाजात मागासलेला जो वर्ग आहे त्यांच्याशी संबंधित आहे, पण जास्त करून अस्पृश्य हा शब्द आपण इथं जोडतो, बरोबर. इथंही अस्पृश्यांशी संबंधित बाबासाहेबांचं काम आहे, राईट. नारायण गुरु थोडेसे वेगळे पडतात आणि महात्मा फुले, राईट, यांचं जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी ब्रॉड स्वरूपात आहेत. ओके, म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांविषयी पण विचार केलाय, जे काही पिळवणूक होत होती त्याच्या विरोधात पण आवाज उठवलाय. म्हणजे तुम्हाला मी सांगतो पुढे समजावून, एक मिनिट. हा, इथं बघा, गुलामगिरी जे काही ग्रंथ होता 1873 महात्मा फुले यांनी लिहिलेला, तो पण महत्वाचा आहे. तर तो अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेला अर्पण केलेला होता. अब्राहम लिंकन मुळे महात्मा फुले प्रेरित झाले होते. एक प्रश्नोत्तराच्या संदर्भात, म्हणजे प्रश्नोत्तराच्या फॉर्म मध्ये हा ग्रंथ आहे. आणि ग्रंथाच्या सुरुवातीला होमरचं एक तत्वज्ञान आहे, म्हणजे काय आहे, ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो, हे वाक्य गुलामगिरीच्या सुरुवातीलाच आहे. ओके, पहिल्या भागामध्ये परशुराम चिरंजीव जर असेल, म्हणजे पुराणात जो परशुराम आहे तो जर चिरंजीव असेल तर त्याने लोकांसमोर येऊन उभं राहावं, असं मत त्यांनी मांडलं. आणि दुसऱ्या भागात ज्योतिरावांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. म्हणजे गुलामगिरीच्या पहिल्या प्रकरणामध्ये त्यांनी ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा इतिहास त्याच्यामध्ये दिलाय. गुलामगिरी महत्वाचं आहे, 1873चं विचारलं जाईल तुम्हाला भविष्यात, लक्षात ठेवा. तृतीय रत्न हे नाटक होतं, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लिहिलेलं. इथं ब्राह्मण लोक शूद्रांना कसं फसवतात आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक त्यांना कसे जागेवरती आणतात किंवा मार्गावरती आणतात, अशा स्वरूपात त्यांनी दाखवून दिलं होतं. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं त्यांनी म्हटलं होतं. सो लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काही स्टेटमेंट अशी आहेत की जिथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो भविष्यात. बघा, काँग्रेस नेते जोपर्यंत महार मांग शेतकऱ्यांच्या हितांची कळवळ बाळगीत नाहीत तोपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी किंवा आदर बाळगत नाहीत, तर राष्ट्रीय सभा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होऊ शकत नाही. म्हणजे असे मोठमोठे स्टेटमेंट तुम्ही पाहता ना परीक्षेला आलेले, तर ते असेच घेतात, ठीक आहे. तर आर्य लोकांनी एकधर्मी अमेरिकन अथवा फ्रेंच लटके सोंग घेऊन शेकडो नॅशनल काँग्रेस नवीन उपस्थित केल्या तरी त्यांच्या नॅशनल काँग्रेसात समंजस्य असा शूद्र कधीच सभासद होणार नाही, हे ते खात्रीने सांगायचे. म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या, हे जे स्टेटमेंट आहेत का
चांगल्या स्टँडर्ड ग्रंथातून आपण घेतलेत. सो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा. 1889 मध्ये जे 5वं अधिवेशन होतं आपल्या नॅशनल काँग्रेसचं, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचं, तिथं सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांचा 30 फूट गवताचा पुतळा उभारलेला होता. किती? 30 फूट. फुले म्हणतात की जोपर्यंत तुमच्यात बहुसंख्य शेतकरी वर्गाचा प्रतिनिधी नाही, तोपर्यंत सर्व जनतेचे पुढारीपण करण्याला तुम्ही अपात्रता आहात. ओके. आणि पुढे जाऊन एक स्टेटमेंट असं पण केलं होतं कृष्णराव भालेकर यांनी. ते स्टेटमेंट असं होतं की बघा, आपण सगळे 19 कोटी आहोत, पण त्याच्यातले फक्त 19 जणच तिथं प्रतिनिधित्व करणार आहात का? म्हणजे ते राष्ट्रीय काँग्रेसच्या बाबतच केलेलं होतं, परंतु ते कृष्णराव भालेकर यांनी केलेलं होतं. शेतकऱ्यांचा आसूड त्यांनी लिहिलाय 1883 ला. शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली आहे. शेतकऱ्यांच्या हीन अवस्थेची कारणं या शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये दिली गेलेली आहेत. इंडिया 3000 इयर ॲगो या ग्रंथातली महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतात. त्यांनी इथं सांगितलेलं पण आहे शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले. मग हे इतके अनर्थ कोणी केले? एका अविद्येने केले. आता तुम्हाला मी हे एवढं सगळं का सांगितलं? ओके. इथं बघा, शूद्रातिशूद्र लक्षात आला का कीवर्ड? एवढं सगळं रामायण त्याच्यामुळे सांगितलं की तुम्हाला हळूहळू क्रोनॉलॉजी लक्षात येईल. राईट. इथं सगळ्या त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. इथं बघा, हे कुठं मांडलंय तुम्हाला विचारलं जाईल. शेतकऱ्यांचा आसूड याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलंय. पुढं बघा, सार्वजनिक सत्यधर्म 1891 ला, म्हणजे 1889 पूर्वी त्यांनी हा 150 पानी ग्रंथ लिहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला ते लेखन करत होते तर म्हणजे त्यांनी नंतर डाव्या हाताने लिहून पूर्ण केलाय, कारण उजवी बाजू जी होती त्यांची, तर अर्धांगवायूचा झटका झाला होता त्यांना, बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांनी नंतर मग डाव्या हाताने तो लिहून पूर्ण केलेला आहे. सदाशिव गोवंडे असतील, त्यांचे मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर असतील, तर त्यांनी मदत केली आहे. मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा किंवा नीती धर्माचा अमरकोश असं त्याच्या बाबत वर्णन केलं जातं. कशाबाबत? सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाबाबत. ज्योतिबांनी सत्यधर्माची विशालता व्यक्त करत असताना विश्व कुटुंबाची कल्पना मांडलेली आहे. आणि एक बघा, फुलेंनी काय केलं होतं, काव्यात्मक वृत्तलेखनाला अभंगाऐवजी अखंड असं नाव दिलेलं आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि विठ्ठलरामजी शिंदे यांनी सत्यशोधक समाजाचं बायबल म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म असं म्हटलेलं आहे. हा PYQ पण आहे. ओके, लक्षात ठेवा. आता हे जे ब्राह्मणांचं कसब आहे, हा पण ग्रंथ आहे 1869 ला लिहिला गेलेला. इथं ब्राह्मणांकडून होणाऱ्या पिळवणुकीवरती प्रकाश टाकला गेलेला आहे. म्हणजे हे लोक तुम्हाला कसे लुटून खातात हे शूद्रांना सांगण्याच्या हेतूने हा ग्रंथ लिहिलाय. आला का परत शूद्र शब्द? म्हणजे शूद्रातिशूद्र, इथून मागही तो एक PYQ विचारलेला होता. मग शूद्रांच्या बाबत जे काही महत्वाचे ग्रंथ आहेत ते आपल्याला अभ्यासायला लागतात, म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, जे की पुढे प्रश्न आले तर तुमचा बरोबर येईल. आता या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच त्यांनी मागासांसाठी राखीव जागांची संकल्पना मांडली होती. म्हणजे हा IMP मुद्दा आहे की मागासांसाठी राखीव जागांची संकल्पना कुठं मांडली होती? ब्राह्मणांचे कसब मध्ये. विचारलं जाईल. कुणबी, माळी, महार, मांग यांना अर्पण केलेला आहे. हा मुद्दा IMP आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रस्तावना कुणी लिहिली ब्राह्मणांचे कसबला? हा PYQ विचारलेला आहे तुम्हाला, MPSC ने विचारलाय. बाबा पदमनजी. मग हे मधले पॉइंट पण लक्षात ठेवा, कशाविषयी आहे तुम्हाला माहिती पाहिजे. आता विठ्ठल रामजी शिंदे यांचं पण कार्य कशाशी रिलेटेड आहे? अस्पृश्यांशी रिलेटेड आहे. तर डिस्प्रेस्ड क्लास मिशन, ऑल इंडिया डिस्प्रेस्ड क्लास मिशन हे जे काही होतं, स्थापना आहे 18 ऑक्टोबर 1906 मुंबईला, ज्याला भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ असंही म्हटलं जातं.
संस्थापक आहेत विठ्ठल रामजी शिंदे. आणि याचा जो उद्देश होता त्या उद्देशावरती राज्यसेवा मेन्स 2020 ला प्रश्न विचारलाय. राज्यसेवा मेन्स 2020 ला. तर हे लक्षात ठेवा. शिक्षण प्रसार उद्देश होता, नोकरी मिळवून द्यायची होती, सामाजिक अडचणींचं निवारण करायचं होतं, अस्पृश्यांसाठी वसतिगृह, व्यक्तिगत आणि सार्वजनिक म्हणजे सार्वत्रिक धर्म आणि नागरिकता या गुणांचा प्रसार करायचा होता. म्हणजे हे मुद्दे तिथं मेन्शन होते, त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. पहिले अध्यक्ष तुम्हाला विचारू शकतात एक्सपेक्टेड मुद्दा. ओके. चिटणीस म्हणजे सचिव होते विठ्ठल रामजी शिंदे, अधीक्षक होते रामजी संतुजी लाड, संतुली झालं इथं, ठीक आहे, संतुजी असं आहे, ठीक आहे. खजिनदार होते नारायण पंडित, उपाध्यक्ष आहेत दामोदर दास सुखडावाला. इथं पण एक्सपेक्टेड आहे मुद्दा, ठीक आहे. मुंबईत एल्फिस्टन रोड तिथं डिप्रेस्ड क्लास मिशनची पहिली शाळा सुरू झाली होती. मिशनच्या माध्यमातून शाळा, वसतिगृहे, दवाखाने सुरू झालेले आहेत. आता 18 ऑक्टोबर 1909 ला तिसरा वर्धापन दिन जो होता तो मुंबई टाउन हॉल इथं पार पडलेला होता. आणि या वेळेला सयाजीराव गायकवाड असतील, सर नारायण चंदावरकर असतील, नामदार गोखले असतील, हे सगळेजण तिथं उपस्थित होते. आणि बडोद्याचे जे गायकवाड होते सयाजीराव गायकवाड यांनी 2000 रुपयाची देणगी पण मिशनला दिलेली होती. आता रुपी फंड असेल, तांदूळ फंड असेल, कापड फंड असेल, पेटी फंड असेल, हे सगळे उपक्रम डिप्रेस क्लास मिशन मार्फत राबवले जात होते. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता विठ्ठल रामजी शिंदेच्या बाबत एक महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी 1933 ला कोल्हापुरात भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध सादर केलेला होता. तो मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. अस्पृश्यांना आपण आपल्यात सामावून घेतलं पाहिजे, अन्यथा ब्राह्मणेतर मुस्लिम याप्रमाणे अस्पृश्यांचा एक वेगळा सभा तयार होईल असं त्यांनी मत मांडलं होतं, कारण हे घातक ठरणार होतं. ओके, तो मुद्दा त्यांनी मांडला होता. 1917च्या जे काही कोलकात्याला अधिवेशन भरलेलं होतं ॲनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली, तिथं बघा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला होता आणि राजकीय स्वरूप प्राप्त करून दिलं अस्पृश्यता निवारणाला. म्हणजे तो एक महत्वाचं काम त्यांनी केलं. आता तुम्हाला अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद, अस्पृश्यता निवारण परिषद IMP आहे, विचारली जाऊ शकते मेन्सला. तर मुंबईत 23 ते 25 मार्च 1918 ला ती झालेली होती. म्हणजे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे, स्वागताध्यक्ष होते न्यायमूर्ती चंदावरकर, इथं बॅरिस्टर जयकर, लोकमान्य टिळक असतील, विठ्ठल रामजी शिंदे असतील, भुलाबाई देसाई असतील आणि बिपिनचंद्र पाल, हे सगळे व्यक्ती तिथं होते. इथं काय झालं त्या परिषदेमध्ये की तिथं सांगितलं गेलं, इथं बघा टिळकांनी आधी एक स्टेटमेंट केलं की अस्पृश्यता जर परमेश्वराला मान्य असेल तर मी परमेश्वराचं अस्तित्व मान्य करणार नाही किंवा मानणार नाही. पण पुढे एक ठराव मांडला अस्पृश्यता निवारणाचा आणि त्याच्यावरती सही करण्याची वेळ आली, तेव्हा मात्र टिळकांनी सही केली नाही. म्हणजे काय झालं, कृती आणि आचार याच्यात विसंगता दिसते, बरोबर. थोडक्यात हा मुद्दा लक्षात ठेवा, ठीक आहे. इथं तो मुद्दा तुमचा क्लिअर झाला. आता ही पुढची एक परिषद महत्वाची आहे, ही दुसरी परिषद होती, म्हणजे दुसरा मुद्दा आहे अस्पृश्यता निवारण परिषद आहे नागपूरची, 25 डिसेंबर 1920. गांधी अध्यक्ष होते. इथं उपस्थिती आहे मोतीलाल नेहरू, सरदार पटेल, सरोजिनी नायडू आणि विठ्ठल रामजी शिंदे यांची. यांच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथं बघा या परिषदेत अस्पृश्यता निवारणाचे 2 ठराव मंजूर झाले. किती? 2 ठराव इथं मंजूर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर 2 ठराव असे होते, अस्पृश्यतावर म्हणजे अस्पृश्यांवरील सर्व प्रकारची बंधने काढा आणि त्यांना स्वतंत्रपणे किंवा स्वतःच्या निवडीने उद्योग करायला सहकार्य करा. हे 2 ठराव तिथं लक्षात ठेवा. हा एक महत्वाचा मुद्दा. वायकोमचा सत्याग्रह 1924 चा केरळला झाला होता. तर इथं अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. मग इथं विठ्ठल रामजी शिंदे यांनी काम केलं. एक शिवप्रसाद नावाचा अस्पृश्य जातीतला साधू होता, त्यांच्यासोबत हा सत्याग्रह केला. याच सत्याग्रहामुळे ब्राह्मण समाजाने त्यांचं जे आचार्य पद होतं ते काढून घेतलेलं आहे.
म्हणजे हा मुद्दा लक्षात ठेवा. शिवप्रसाद ह्या मुद्द्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय. उद्या कुठं झाला होता ते पण विचारतील. केरळ लक्षात ठेवा 1924 ला. आणि स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला होता. ज्ञानप्रकाश मध्ये लेखमाला पण लिहिलेली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाच्या आग्रहासाठी. 1911 मध्ये पुणे पालिकेने मुलांना सक्तीचे शिक्षण मोफत देण्याचा ठराव केला होता, पण त्यातून मुलींना वगळले जाईल या विरोधात शिंदेंनी पालिकेवरती मोर्चा नेला होता. मग तिथं रमाबाई रानडे असतील आणि जनक्का ह्या दोघींचं सहकार्य तिथं लाभलेलं होतं. मराठा राष्ट्रीय संघ याची स्थापना 1918 ची आहे, मराठा समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने. ओके. आणि बहुजन पक्ष 1920 ला याची पण स्थापना कोणी केलेली आहे तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता हा पुढचा प्रश्न बघा. हा जो प्रश्न विचारलाय आपण कॉमन सेन्सने सहज सोडू शकतो. 1895च्या पुणे येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अधिवेशन घेतल्यास मंडप जाळून टाकण्याची धमकी कोणी दिली? तर ऑब्वियस हा पीवायक्यू आधी पण विचारलेला होता. हा पीवायक्यूच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पीवायक्यू असल्यामुळे याचं उत्तर तर माहिती आहे, आन्सर हेच आहे. पण आता हे जे 3 मुद्दे आहेत का यांच्यावरती तुम्हाला आपण व्यवस्थित सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. गणेश दादासाहेब खापर्डे. ओके. आणि प्रश्न बघत असताना बघा ऑप्शन इलिमिनेट करता येतो. इथं बी एम मुंजे आहे. काय? बी एम मुंजे. पण बी एम मुंजे नावाची व्यक्तीच इतिहासात नाहीये. तिथं पाहिजे होतं बी एस मुंजे. ओके, लक्षात येत आहे का? म्हणजे सहज ऑप्शन पण आपण इलिमिनेट करू शकतो. आता पुढे बघा, एल्फिन्स्टन कॉलेज येथून BA पास झालेले होते हे जे काही गणेश दादासाहेब खापर्डे होते ते. ओके. टिळकांचे अनुयायी आहेत. कोलकाता इथं जी शिवजयंती भरली होती तिथं टिळकांसह उपस्थिती होती त्यांची. त्यानंतर 1915 मध्ये होम रूल लीगचे सभासद म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. 1897 ला अमरावतीला जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं त्याचे स्वागताध्यक्ष होते दादासाहेब खापर्डे. पुण्यात नाट्यकला प्रवर्तक आणि शाहूनगरवासी या नाटक कंपनीशी ते संबंधित होते. अंबादेवी मंदिर इथं अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यासाठी लढा भरला होता अमरावतीला. राईट, तो मुद्दा पण लक्षात ठेवा. 1919 ला काँग्रेसतर्फे इंग्लंडला पाठवलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य होते. थिओसॉफिकल सोसायटीच्या कार्यात पण सहभाग होता. IMP आहे, कधीतरी एखाद्या स्टेटमेंट मध्ये टाकलं जाईल. शेगावचे गजानन महाराज आणि साईबाबांवरती श्रद्धा अशी वाक्य उचलली जातात. ठीक आहे. उच्च राहणीमानामुळे त्यांना नवाब म्हटलं जायचं, हे पण IMP आहे. म्हणजे गणेश दादासाहेब खापर्डे यांच्याबद्दल हे काही वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला परीक्षेत प्रश्न टॅकल होईल. हे आहेत नरसिंह चिंतामण केळकर. ठीक आहे. नची केळकर 1872चा जन्म आहे. BA LLB झालेलं होतं त्यांचं. जवळचे सहकारी आहेत टिळकांचे. बरोबर. 1897 ते 19 पर्यंत मराठाचे संपादक होते. केसरीचे पण संपादक होते 1897 ते 1899 पर्यंत. 1912 ते 18 पुणे महानगरपालिका अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. आणि 23 ते 26 केंद्रीय विधानसभा सदस्यपदी स्वराज्य पक्षामार्फत ते होते. म्हणजे इम्पॉर्टंट आहेत. भविष्यात इथंही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लेखनामुळे त्यांना साहित्य सम्राट म्हणून ओळख होती. 1921च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ते होते, जे की बडोद्याला झालं होतं. काँग्रेसमधून बाहेर पडून हिंदू महासभेत ते दाखल झालेले आहेत. अशी स्टेटमेंट तुम्हाला उचलली जातात आणि परीक्षेत टाकली जातात, लक्षात ठेवायचं. त्यानंतर तात्यासाहेब नावाने त्यांची ओळख होती, हे पण IMP आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं की आगामी तुमचा प्रश्न सुटेल. एक महत्वाचा मुद्दा त्यांचं आत्मचरित्र होतं गतगोष्टी, हे IMP आहे. आणि त्यांनी टिळकांचं चरित्र लिहिलेलं होतं, लोकमान्य टिळकांचं, नची केळकर यांनी. बाकीचं त्यांचं एक नाटक होतं तोतयाचं बंड, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि बारडोलीचा बार फुकट गेला केसरीमध्ये त्यांनी लेख लिहिला होता, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता बाळकृष्ण शिवराम मुंजे म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, BM नाही तर BS मुंजे. ठीक आहे.
भारतातील हिंदू महासभेचे नेते आहेत ते. त्यानंतर 1898 मध्ये मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज मधून वैद्यकीय पदवी पूर्ण केली आहे आणि मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी केली आहे. इम्पॉर्टंट आहे. 1920 मध्ये जेव्हा टिळकांचं निधन झालं होतं बरोबर, तर मुंजे यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि गांधींच्या अहिंसा आणि धर्मनिरपेक्षतेच्या दोन मुख्य धोरणांशी ते असहमत होते. त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून फारकत घेतलेली होती. आता हिंदू महासभेशी त्यांचा संबंध वाढला आणि 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याच्या हेगडेवारांचे म्हणजे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, RSS बरोबर. तर याचे संस्थापक आहेत केशव बळीराम हेगडेवार. तर या केशव बळीराम हेगडेवार यांचे हे राजकीय गुरु होते किंवा राजकीय मार्गदर्शक होते. ओके, लक्षात ठेवा. 1927 पासून 37 पर्यंत म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, राज्यसभा मेन्सला प्रश्न विचारलाय 37 पासून पुढे सलग 6 वर्ष जे काही हिंदू महासभेचे अध्यक्ष होते बरोबर, अखिल भारतीय हिंदू सभेचे अध्यक्ष होते ते विनायक दामोदर सावरकर होते. मग त्यांच्या आधी 27 पासून 37 पर्यंत 10 वर्ष कोण होते, तर हे होते. हे होते म्हणजे कोण, बाळकृष्ण शिवराम मुंजे, BS मुंजे. म्हणून प्रश्न येऊ शकतो इथं, हा पण IMP मुद्दा आहे. ओके, कारण सावरकर विचारून झालेत तुम्हाला. आता हा पुढचा प्रश्न बघा, म्हणजे ते तिघही बघितलेत आपण, ठीक आहे. इथं तुम्हाला मुंजे झाले, त्याच्यानंतर केळकर झाले, राईट, आणि खापर्डे झाले. ऑप्शन मधले तिघही बघितलेत. आता पुढचं बघा, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे पहिले भाष्यकार म्हणून कोणाला ओळखले जाते. ऑप्शन मध्ये परत शेती हा कीवर्ड दिलाय तुम्हाला बरोबर. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी मांडलेले आहेत महात्मा फुले यांनी बरोबर. दादाभाई नौरोजी म्हटलं की तुम्हाला इकॉनॉमिक ड्रेन थेअरी, ओके, म्हणजे हे येऊ शकत नाहीत. कृष्णराव भालेकर हे येऊ शकतात. विठ्ठलरामजी शिंदे यांनी बऱ्यापैकी काही काही शेतकरी परिषदेत सहभाग होता, पण यांचं स्पेसिफिक कार्य हे अस्पृश्य या शब्दाशी रिलेटेड जास्त आहे, ठीक आहे. याचं एकच ऑप्शन राहतो महात्मा ज्योतिराव फुले बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्यात. आता आपण ही एक वेगळी व्यक्ती बघू की जी महत्वाची आहे. आपण फुलेंच्या बद्दल मगाशी बघितलंय. आता बघा, हे आहेत कृष्णराव भालेकर, दीनबंधू ज्यांनी सुरू केलं सुरुवातीला बरोबर. पुण्याजवळ भांबुर्डे म्हणजे सध्याचं शिवाजीनगर इथं त्यांचा जन्म झालाय. त्यांचे वडील होते रानोजी, त्यांना 5 मुलं होती, त्याच्यापैकी एक होते कृष्णराव भालेकर. तो मुद्दा तुम्हाला माहित असावा. रानोजी पुणे जिल्हा कोर्टाच्या कचेरीत भत्ते कारकून होते, म्हणजे त्यांचे वडील भत्ते कारकून होते आणि ते काही काळ तळेगाव ढमढरे इथे रजिस्ट्रार पण होते, म्हणजे निबंधक पण होते त्यांचे वडील. मग कृष्णराव भालेकरांचं 2री पर्यंतचं शिक्षण तळेगाव ढमढरे इथं झालंय आणि त्यापुढचं शिक्षण पुण्याच्या रविवार पेठेतील मिशन स्कूल मध्ये झालेला आहे. तो मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. मग भालेकर आणि फुले कुटुंबीय एकमेकांचे नातेवाईक होते आणि 1868 मध्ये पुण्यात जिल्हा कोर्टात त्यांनी नोकरी केलेली आहे. तो मुद्दा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1871 मध्येच त्यांनी भांबुर्डे इथं हितोपदेशक भजन समाज संस्था, याच्यावरती MPSC ने तुम्हाला प्रश्न विचारलाय, ठीक आहे. 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यात मिरवणूक काढली होती त्यांनी, ओके. म्हणजे ते जेव्हा आले होते तेव्हा रोकडोबा देवळाच्या मागील धर्मशाळेत त्यांचं भाषण पण ठेवलं होतं, पुढे त्यांची मिरवणूक पण काढलेली होती, राईट. तो पण मुद्दा आहेच, ठीक आहे. आता बघा, हे आहे दीनबंधू की ज्याच्यावरती प्रिलिम्सला खूपदा क्वेश्चन आलेला आहे, राईट. सगळ्या गोष्टी आहेत. तर बघा, दीनबंधूचं जे मुखपृष्ठ होतं का, तिथं जनरल डिवोटेड द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास, ओके, आणि सेतू व्हावेत दीन सुमतीचे, करिता बिनती ही परतुनी खंडन करीती विरित टुमतीचे. इथं बघा, दीनबंधूचा हा उद्देश आहे, इथं उद्देश आहे दीनबंधूचा, हा उद्देश होता. सेतू व्हावेत दीन सुमतीचे, इथं बघा लिहिलंय बारीक अक्षरात, सेतू व्हावेत दीन सुमतीचे.
राईट. म्हणजे ती गोष्ट आहे. आणि इथं छापलेलं आहे वर्किंग क्लास विषयी, म्हणजे जनरल डिवोटेड द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास. ओके, हे होतं दीनबंधू. तर सुरुवात आहे 1 जानेवारी 1877. 1871ला काय झालं, भांबुर्डे इथं काढलेल्या ग्रंथालयात लोककल्याणेच्छू आणि ज्ञानचक्षू ही 2 पत्रे यायची. मग तिथूनच ही संकल्पना सुचली भालेकरांना. आणि महात्मा फुले जे होते त्यांनी याला विरोध केला होता, स्वतंत्र पत्र काढायला. ओके, तरी भालेकरांनी हे पत्र सुरू केलं होतं, कारण त्यांना होती लिखाणाची हौस. सत्यशोधक समाजातर्फे 2 वेळा जेव्हा बघा स्पर्धा घेतल्या गेल्या. ओके, ती 2 बक्षिसं पण त्यांनाच मिळाली होती, कृष्णराव भालेकरांना. कारण त्यांचा एक मित्र होता विठ्ठल मारुती शिंदे. या मित्राला भालेकरांनी लिहून दिलेले निबंध बक्षीस पात्र ठरले होते. आणि हे कोणी आयोजन केलं होतं, तर सत्यशोधक समाजातर्फे. 1877ला दुष्काळ जो काही होता त्याच्यामुळे पोस्ट खर्च असेल, दीनबंधू चालवणं शक्य झालं नाही, कारण तो खर्च अफाट होता. मग दीनबंधू चालवण्याच्या जिद्दीमुळे त्यांना घर, जमीन, दागिने सगळं विकावं लागलं होतं. त्या कालचा दुष्काळ हा भयानक होता. ठीक आहे. आता दीनबंधू जसं वृत्तपत्रावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, हे 3 अँगल पण आहेत. दीनबंधू सार्वजनिक सभा भालेकरांनी 1884ला सुरू केली. ओके, तर उद्देश काय होता विचारला जाऊ शकतो मेन्सला. ब्रिटिशांपर्यंत भारतीयांच्या अडचणी कळवणे, विद्येचा प्रसार असेल, समाजातील वाईट चाली प्रथा बंद करणे आणि सभेच्या सदस्यांची स्वदेशी प्रसार, मद्यपान बंदी, शिक्षण प्रसारासाठी काम करावे अशी अपेक्षा होती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. अजून एक होतं पुणे सुशिक्षण गृह. ओके, ते पण 1884चं आहे. भालेकर हे प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं या मताचं होतं. त्यांनी 29 नियम केले, ते याच्याशी संबंधित आहे. म्हणजे सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी होतं ते. आणि 12 रुपयापर्यंत भोजनाची सर्व व्यवस्था इथं होती. म्हणजे 12 रुपयातच ही व्यवस्था होती. ठीक आहे. पुढे या सुशिक्षण गृहावरून फुले आणि भालेकर यांच्यात वाद झालेले होते आणि मग पुढे ते फुलेंच्या स्वाधीन केलं गेलं. हा मुद्दा पण माहिती असू द्या. दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना बरोबर 4 वर्षांनी पुढे 1888ला आहे. तर त्यांचे जे भाचे होते गणपत सखाराम पाटील आणि सीताराम तारकुंडे, बरोबर, आणि बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी दरमहा 100 रुपये शाळेस देण्याचे कबूल केले, पण फक्त 50 रुपयेच ते देत होते. कारण तिथं त्यांच्या कानी कुणीतरी काय म्हणतो की आपण एखाद्याच काहीतरी चांगलं काम चाललंय, राईट, देखवत नाही समाजातील लोकांना, तो वाला प्रकार. सो इथं बडोद्याचे जे गायकवाड होते म्हणजे सयाजीराव गायकवाड, त्यांना कुणीतरी थोडक्यात त्यांची कळ लावली. सो ते 50 रुपयेच त्यांना यायचे. मग पुढे रानडे असतील, गोपाळ हरी देशमुख असतील, तर शाळेला देणग्या मिळवून द्यायला त्यांनी मदत केली. मग इथं रानडे आणि गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी यांचा रोल आहे, तो पण तुम्ही लक्षात ठेवा. आता जर बघितलं, शेतकऱ्यांचा कैवारी वृत्तपत्र पण होतं त्यांचं 1893चं, तो मुद्दा पण इम्पॉर्टंट आहे. भालेकर संपादक होते त्याचे. ओके, भालेकर कोण होते, संपादक होते. तर 6 ऑक्टोबर 1893च्या अंकात त्यांनी जमिनी नांगरून देणारी मंडळी पाहिजेत, विहिरी खोदून देणारी मंडळी पाहिजेत असं आवाहन केलं. देशातील शेतकरी व कारागिरांची दुर्दशा झाल्याची खंत होती. तो मुद्दा थोडासा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना पुस्तकावरती भालेकरांनी टीका केली. हेच फुलेंना आवडलं नव्हतं. ताराबाई शिंदे, राईट, तुम्हाला माहिती आहे स्त्री पुरुष तुलना त्यांचा ग्रंथ, भालेकरांनी टीका केलेली आहे. IMP आहे हा मुद्दा, लक्षात ठेवा. दीनबंधूचे संपादक बघा कसे बदललेत. 1877 ते 80 कृष्णराव भालेकर होते. 80 पासून पुढे नारायण लोखंडे आणि रामजी आवटे होते. आणि 87 पासून पुढं लक्ष्मणराव वाघमारे, वासुदेव बिर्जे, तानुबाई बिर्जे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता जे त्यांचं साहित्य होतं, पोवाडे लिहिलेत, हितोपदेश, भजनी, अभंग हे तर आहेत.
त्यानंतर बळीबा पाटील कादंबरी ही इम्पॉर्टंट आहे. आणि पंचखेळ गंजिफा खेळाची माहिती याच्यातून दिली होती. शेतकऱ्यांना डोळे उघडा असं एक व्याख्यान पण होतं त्यांचं. सो त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इथं बघा, पुणे इथं देशी व्यापारोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? आता या स्वरूपात तुम्हाला ऑलरेडी PYQ विचारलेला आहे. राईट, एक व्यक्ती तुम्हाला लगेच आठवते, गणेश वासुदेव जोशी. राईट, इथं जर असं असतं स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स, राईट, तर याच्याशी संबंधित आहेत लोकमान्य टिळक. बट इथं व्यापारोत्तेजक मंडळ म्हटलं की तुम्हाला आठवले पाहिजेत गणेश वासुदेव जोशी. बरोबर. आता भाऊ महाजन आहेत, पण त्यांचा संबंध काय असं मंडळ वगैरे काढण्याशी रिलेटेड नाहीये. आणि महात्मा फुलेंच्या पण सगळ्या जे काही महत्वाचे रोल आहेत इम्पॉर्टंट ते आपल्याला सगळ्या माहिती आहेत. म्हणजे आपल्याला लगेच काही गोष्टी कव्हर होत असतात. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका त्यांनी पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे 2 एप्रिल 1867 ला. म्हणजे पहिल्यांदा नाव काय होतं, पुणा असोसिएशन. 70 ला त्याचं सार्वजनिक सभा किंवा पुणे सार्वजनिक सभा असं नामांतर झालंय. तर मुंबई प्रांतातील सनदशीररित्या म्हणजे काम करणारी पहिली चळवळ किंवा पहिली संघटना कोणती आहे, तर पुणे सार्वजनिक सभा. संस्थापक आहेत गणेश वासुदेव जोशी. मग त्यांना सहकार्य सदाशिव गोवंडे, शिवराम साठे असतील आणि सीताराम चिपळूणकर असतील. म्हणजे इथं देखील तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 14 मार्च 1869 ला श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेत पुण्यात लकडी पुलाजवळ सभा घेतली गेली होती. आणि बहुसंख्य सभासद या सभेचे ब्राह्मण होते. ओके, हा IMP मुद्दा आहे, लक्षात ठेवा. सरदार, इनामदार, सावकार, व्यापारी यांचा पण सहभाग होता. आणि सर्व सूत्रे वकील मंडळीकडे होती. ओके, प्रत्येक सभासदाला किमान 50 प्रौढ व्यक्तींनी मुखत्यारनामा लिहून दिलेला असे, म्हणजे थोडक्यात एक अनुमोदन पत्र. ओके, तर अध्यक्ष होते श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी, औंध संस्थान, साताऱ्यामधलं. सभेचे निर्णय बहुमताने व्हायचे. सदस्यत्वासाठी प्रतिज्ञापत्रक, शपथ आवश्यक होती. म्हणजे हे वाक्य पण IMP आहे, शपथ आवश्यक होती. ओके, सभेने दिलेली कामे भेदभाव न करता पार पाडीन अशी शपथ तिथं घ्यावी लागायची. तो मुद्दा एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जे भाऊ महाजन आहेत इम्पॉर्टंट आहेत, त्यांचं पूर्ण नाव हे गोविंद विठ्ठल कुंटे आहे, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही भाऊ महाजन असंच लक्षात ठेवता. त्यांचा जन्म हा 1815चा आहे. मुंबईच्या एल्फिन्स्टन विद्यालयात काही काळ त्यांनी अध्ययन आणि अध्यापन केलंय. शिकलेत पण आणि शिकवलंय पण. ओके, प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केलंय 24 ऑक्टोबर 1841ला. 1853ला धूमकेतू साप्ताहिक सुरू केलंय. प्रश्न विचारलाय कशासाठी? सनातन्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. IMP मुद्दा आहे. ठीक आहे. 1854ला ज्ञानदर्शन, हे पण लक्षात ठेवा, हे त्रैमासिक होतं, म्हणजे 3 महिन्यातून एकदा ते प्रसिद्ध व्हायचं. त्यानंतर दर्पण, दिग्दर्शन, धूमकेतू, ज्ञानदर्शन या माध्यमातून सामाजिक विषयांवरती लेखन केलंय. प्रश्न विचारलाय. ओके, प्रश्न विचारलाय, कुठं विचारलाय? कंबाईन ग्रुप बीच्या प्रिलिम्सला प्रश्न विचारलाय या लाईन वरती. त्यानंतर जांभेकरांचे वर्गमित्र होते, जांभेकरांचे मित्र होते, लक्षात ठेवा. 1854 ज्ञानदर्शन अंकात भाऊंच्या परागंदा झालेल्या ग्रहस्थाची कन्या कादंबरीचे पहिले प्रकरण प्रसिद्ध झाले. हे अशा गोष्टी मेन्सला विचारल्या जातात. IMP मुद्दा आहे हा. ठीक आहे. शिक्षण तज्ञ मेजर कॅन्डी बरोबर मराठी भाषा लेखन विषयी परखड वाद विवाद केलेला होता. हा मुद्दा लक्षात ठेवा. हा भविष्यात मेन्सला विचारला जाईल, तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर विनायक शास्त्री दिवेकर यांच्या शब्दसिद्धी निबंध, म्हणजे हा जो ग्रंथ होता त्याला मदत केलेली आहे. आणि दर्पण मधील मराठी विभाग भाऊ महाजन पाहत होते. दर्पण मध्ये बघा, बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण 2 भाषेत होतं, मराठी प्लस इंग्रजी. राईट, बट त्याच्यातली मराठी भाग जो होता तो भाऊ महाजन आणि रघुनाथ हरिश्चंद्र, बरोबर, हे 2 जण पाहत होते. हा मुद्दा लक्षात ठेवा.
त्यानंतर प्रभाकरच्या बऱ्याच अंकात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर सुधारण्यावरती भर दिलेला होता. 1842ला पुतळे उभारण्याऐवजी तो पैसा विद्या प्रसारासाठी वापरा असं ते म्हटले होते. बघा, सुरत भागातील संक्रांत काळात पतंग उडवण्यावरचा जो खर्च आहे तो करण्यापेक्षा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करा असंही ते म्हटले होते. रयतेच्या कल्याणासाठी नवशिक्षितांना मामलेदार नेमण्याची विनंती त्यांनी केली होती. आणि हे जास्त महत्वाचं आहे, 1842ला कोणी लिहून पाठवलेला मजकूर या अंकात आर्थिक धोरणावरती चर्चा केली. ते मेन्सला विचारलं जाऊ शकतं. राणी व्हिक्टोरियाच्या मुलाच्या नामकरण समारंभात झालेला जो वारेमाप म्हणजे उधळबसके प्रमाण जो खर्च होता तर तो त्याच्यावरती टीका केली. आणि ग्रेट ब्रिटन देशाची राजनीती लेखमाला प्रसिद्ध झालेली होती त्यांची, तो पण मुद्दा लक्षात असू द्या. म्हणजे हे काही मुद्दे तुम्ही बाहू महाजन यांच्या अँगलने लक्षात ठेवू शकता तिथं. आता बघा, विवरणावरून व्यक्ती ओळखा. तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो मी, मेन्स पास होण्याचं सूत्र सांगतो चला. ओके, म्हणजे हिस्ट्रीच्या बाबत 50% प्रश्न समाज सुधारकांवरती असतात. आता तुम्हाला मी जे स्ट्रॅटेजी लेक्चर घेतलं होतं त्याची थोडीशी लिंक लागली असेल, बरोबर. प्रत्येक प्रश्न साधारणतः 6वा प्रश्न आहे. लक्षात येते का मी जे बोललो होतं ते खरं ठरलंय, तुम्हाला दिसतंय का? आणि ह्याच पेपरमध्ये नाही, जेवढे पेपर आपण जे काही 4 पेपर आहे घेणार आहोत 4ही पेपरमध्ये दाखवून देतो. 50% पेक्षा जास्त प्रश्न समाज सुधारकांवरती आहे. तुम्हाला एक लिस्ट दिली जाईल, कोणते मुद्दे जास्त फोकस करायचे हे सांगितलं जाईल, जेणेकरून तुम्ही ते समाज सुधारक चांगले कव्हर कराल. एक 15-16 समाज सुधारक आहे, त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही. ओके, इथेही बघा, विवरणावरून व्यक्ती ओळखायचं खूप सोपं आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज हे म्हटलं की ऑब्वियस तुम्हाला कोणतं नाव आठवतं सांगा बरं? लोकमान्य टिळक. मग हा ऑप्शन कुठे आहे? इथं आहे. लक्षात येतंय का? लगेच गोष्टी लक्षात येतात. इथं आखाडा लाठी क्लब असेल, साईट कोणी सुरुवात केलंय. त्यानंतर हे स्टेटमेंट भलेही माहीत नसेल, बट हे स्टेटमेंट तुम्हाला परत कधी विचारलं जाऊ शकतं, नवीन आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी हे नाशिकला कोणी सुरू केलंय? रानडे यांनी. ऑप्शन मध्ये रानडे आहेत म्हणून लक्षात ठेवा. एकदा तुम्हाला प्रिलिम्सला कंबाईन प्री 2020 ला प्रश्न विचारलाय, नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली आहे? महादेव गोविंद रानडे यांनी. बट ते कशासाठी केलं? इतिहास, शास्त्रे, देशाची सुधारणा, उपयुक्त कथा आणि धर्माच्या संदर्भातील पुस्तके प्रसिद्ध करणे हा उद्देश होता. हा उद्देश तुम्हाला भविष्यात विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला जाईल की इथं कोण कोण व्यक्ती संबंधित होते. बघा, राजीव शास्त्री गोडबोले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री तळेकर. 2 कृष्णशास्त्री आहेत, एक चिपळूणकर एक तळेकर. आणि राजीव शास्त्री ही लोक लक्षात ठेवा. इथं पुस्तकांची निवड करायची. 800 नोंदणीकृत वर्गदार होते, पण प्रत्यक्षात 2%च लोक तिथं वर्गणी द्यायचे. 1878ला पहिल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रानडे होते, बरोबर. तर रानडे यांचं कार्य पाहिलं तर जे काही औद्योगिक संस्था आहे त्या उभारण्यात पण त्यांचा महत्वाचा वाटा आहे, बरोबर. म्हणजे त्यांनी जे काही काम केले ते पण तुम्हाला परीक्षेच्या अँगलने विचारलं जातं. वक्तृत्वोत्तेजक सभा जी काही होती, वक्तृत्वोत्तेजक सभा ही 1867 ची, याचे जनक मात्र नाना शंकर शेठ होते. या सभांमध्ये धर्म, समाज, राजकारणातील विषयांवरती व्याख्यानं दिली जात होती. तर इंग्रजांच्या हातातील राज्य काढून ते आपल्या हातात घेतले पाहिजे असं एका ठिकाणी एक वक्ता म्हणाला. त्यावरती रानडे यांचं स्पष्टीकरण असं होतं, असं बोलणं म्हणजे फाजीलपणा आहे. ही गोष्ट 100-200 वर्ष पुढची असल्याने त्याची चिंता आज कशाला. म्हणजे हे असं स्टेटमेंट पण विचारलं जाऊ शकतं, सो लक्षात ठेवा. इंदू प्रकाश मधून पुनर्विवाह विषयी त्यांनी लेखन केलेलं आहे. इंदू प्रकाश मधून त्यांनी
पुनर्विवाह विषयी लेखन केलंय. बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञा चळवळ सुरू केली आहे. विचारलं जाईल तुम्हाला. ओके, विचारलं जाईल. तसंच संरक्षण जकात धोरण असेल त्याचा पण पुरस्कार केलेला आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रात विधवा पुनर्विवाहाला 1840 पासून सुरुवात झाली आहे आणि जे आद्य प्रचारक आहेत ते आहेत विष्णू शास्त्री बापट. ओके, विष्णू शास्त्री बापट. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सती प्रथा असेल, विधवा विवाह असेल, राईट, याच्याशी संबंधित ज्यांनी कामं केलेत ना ते समाज सुधारक डिटेल करून ठेवायचे. प्रश्न येतो, नेहमी येतो. आता बघा, भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट सोसायटी ऑफ इंडिया, यालाच हिंद सेवक समाज असं पण म्हटलं जायचं. मग याची जी स्थापना आहे त्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, कारण गोपाळकृष्ण गोखले यांनी याची स्थापना केली आहे. बरोबर. तर याच्या शाखा मद्रास, नागपूर, मुंबई, अंबाला, अलाहाबाद इथं होत्या. उद्देश होता देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करायचं आणि जनतेच्या खऱ्या हितांना घटनात्मक मार्गाने संरक्षण द्यायचं. ठीक आहे. फिरोज शाह मेहतांना अशा सेवक समाजाची कल्पना आवडली नव्हती, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि भारत सेवक समाजाने काही कार्यकर्ते घडवले, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. व्ही श्रीनिवास शास्त्री असतील, ठक्कर बप्पा असतील, नाम जोशी असतील, हृदयनाथ कुंजरू आहेत, जी के देवधर आहेत, काकासाहेब लिमये आहेत आणि मुकुंदराव जयकर आहेत, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर. तर ही लोक तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. गोखले हे 1896 पर्यंत सार्वजनिक सभेच्या चिटणीस किंवा सचिवपदी होते. तिथून पुढे टिळक होते. ओके, हे इथपर्यंत होते. 1896 पासून टिळकांच्या हाती ती सभा गेलेली होती, सार्वजनिक सभा. तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि सार्वजनिक सभेच्या द क्वार्टरली जनरल ऑफ द पुणा सार्वजनिक सभा या त्रैमासिकाचे संपादक होते ते गोखले. गोपाळ गणेश आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्राचे सहसंपादक देखील होते. इंग्रजी विभाग ते सांभाळायचे. हा मुद्दा पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. 1888चं जे अलाहाबादचं काँग्रेस अधिवेशन आहे तिथपासून गोखलेंनी राजकारणात प्रवेश केलेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. भारताच्या जमा खर्चाच्या तपासणीसाठीचे काही वेल्बी कमिशन 1896 ला नेमलं होतं, तिथं साक्ष त्यांनी दिलेली आहे वेल्बी कमिशन समोर. 1897 ला ते इंग्लंडला गेले. वेल्बी कमिशनचे अध्यक्ष कोण होते माहित ठेवा, लॉर्ड वेलस्ली होते. सदस्यामध्ये लॉर्ड कर्झन होते, टी आर बुकानन होते, विल्यम वेडरबर्न होते, दादाभाई नौरोजी होते आणि विल्यम कॅने होते. कमिशन समोर साक्ष दिली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी, दिनशा वाच्छा असतील, सुब्रमण्यम अय्यर आणि गोखले यांनी साक्षी दिल्या. हे 4 व्यक्ती इम्पॉर्टंट आहेत, थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा इथं. पुढे बघा, गोखल्यांच्या बाबत प्रथम हिंदुस्थानासाठी पार्लमेंटची मागणी जर कोणी केलेली असेल तर ते नामदार गोखले आहेत. लक्षात ठेवा. पुण्यात प्लेग निवारण काळात ब्रिटिश शिपायांनी केलेल्या अत्याचाराचा पुरावा देता आला नाही म्हणून त्यांनी जाहीर माफी देखील मागितलेली होती. गोखले हे जिना यांचे सुद्धा गुरु होते. ओके, लक्षात ठेवा, जिना यांचे गुरु होते. आणि गोखलेंचे गुरु कोण होते मग? रानडे होते. हा मुद्दा लक्षात ठेवा. बॅरिस्टर जिना यांना मुस्लिम गोखले म्हटले जायचे. जिना यांना हिंदू मुस्लिम एकतेचा अग्रदूत. ओके, एक क्रोनॉलॉजी समजून घ्या. सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम म्हणजे इथं बघा, हिंदू मुस्लिम एकतेचा जो अग्रदूत आहे असं जिना यांना म्हटलेलं होतं. बरोबर. मग इथं जे स्टेटमेंट आहे हिंदू मुस्लिम एकतेचा अग्रदूत, तर हे कोणी कुणाला म्हटलंय तर गोखले यांनी पण म्हटलंय. तो मुद्दा लक्षात ठेवा. फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते ते. आणि कॉफर्ड प्रकरणात मामलेदारावरील अन्यायाला गोखले यांनी वाचा फोडलेली होती. हा मुद्दा पण IMP आहे, मेन्सला वगैरे विचारला जाऊ शकतो. त्यानंतर लॉर्ड कर्झन त्यांच्या बाबत म्हटले होते, गोखलेंच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही. म्हणजे त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही. 1905 ला जे बनारसला काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तिथं अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या धर्तीवरती भारताला वसाहतीचं स्वातंत्र्य द्या असं ते म्हटलेलं होतं, मागणी केली होती. आणि 31 ऑक्टोबर 1907 ला मिंटोने मोर्लेला लिहिलं होतं
एक पक्ष संघटक म्हणून गोखले हे लहान मुलासारखे आहेत आणि ज्या आयरिश व्यक्ती आहेत डॅन थ्रोकोनेल आणि पानेल या व्यक्तीप्रमाणे नेहमी किरकिर करतात. म्हणजे असं वाक्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, IMP आहे ते. ओके. मोर्ले यांचा गोखलेंवरती विश्वास नव्हता, ते गोखलेंना वाजणारा चिमटा म्हणायचे. हे वाक्य पण IMP आहे, लक्षात ठेवा. लॉर्ड मिंटो काय म्हणाले होते, इतके मुद्देसूद साधार विपुल आकडेवारी चे भरलेले भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये क्वचितच ऐकायला मिळेल. म्हणजे लॉर्ड मिंटो असतील, लॉर्ड कर्झन असेल, मोर्ले असतील, त्यांची ही काही स्टेटमेंट तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता, जी की तुम्हाला आगामी काळात विचारली जाऊ शकतात. पुढे बघा, पुढचा जो प्रश्न विचारलाय, 1911 मध्ये नाम जोशी यांनी या संस्थेची स्थापना केली. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कंबाईनच्या प्रिलिम्स 2023 आधीच्या पण भरपूरदा हा प्रश्न रिपीट झालाय. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, सोशल सर्व्हिस लीग स्टेटमेंट बघा लगेच लक्षात येईल. म्हणजे हा देखील काय आहे, PYQ आहे. इतिहासाचा अभ्यास एवढा सोपा आहे. तुम्हाला वाटलं असेल की खूप अवघड आहे, असं काही नाहीये. तर आता हे जे बाकीच्या गोष्टी आहेत, ओके, त्या आपण बघू. इथं वर्ष दिलंय, मग आपल्याला लक्षात येतं, बरोबर. हे 1920चा आहे, बरोबर. हे 1911चं आहे. त्याच्यानंतर कामगार हितवर्धिनी सभा हे 1909चं आहे आणि हे 1961चं आहे. कारण हे हिंद मजूर पंचायत आहे, राईट. तुम्हाला त्याच्यातला पण फरक सांगतो. इथं बघा, सोशल सर्व्हिस लीग 1911, नारायण मल्हार जोशी सोबती होते, गोपाळ देवधर आणि नरेश अप्पाजी द्रविड. ही लोक इथं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. महिला औद्योगिक शाळा इथं सुरू केल्यात, राईट. गिरणी कामगारांचे स्वच्छतेविषयी प्रबोधन केलंय. कामगारांची चिंचपोकळी इथं ग्रंथालय व परेल इथं व्यायामशाळा सुरू केली आहे. म्हणजे हे काम केलंय ह्या सोशल सर्व्हिस लीगच्या माध्यमातून, जे की तुम्हाला माहिती पाहिजे. कामगारांच्या कलांना वाव मिळण्यासाठी दामोदर ठाकरसी यांनी दामोदर हॉलची निर्मिती केलेली आहे. हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. 1924 ला देशातील पहिली कापड गिरणी उद्योगासाठी प्रशिक्षित कामगार पुरवण्याची पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुणी सुरुवात केली आहे, सोशल सर्व्हिस लीग मार्फत ती सुरू झाली आहे. हा भविष्यात तुम्हाला परत प्रश्न येऊ शकतो. ओके, हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कामगार हितवर्धक सभा 1909 ची मुंबईला स्थापन झालेली. इथं भिवाजी नरे यांनी काय केलं, सीताराम बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर, हा पण PYQ विचारलाय. ओके. कामगारांना शिक्षण आणि कायदेशीर सल्ला देण्याची व्यवस्था केली. दुखापतीनंतर नुकसान भरपाई आणि 12 तासांचा दिवस करण्याची मागणी केलेली होती. कामगार समाचार हे साप्ताहिक होतं, लक्षात ठेवा. ऑप्शन मध्ये हे नव्हतं, पण हे पण लक्षात ठेवा. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन 1926चं, 2026 हे 100 वर्ष झाले त्याला. 23 जानेवारी 1926. आता जानेवारी पण महिना संपलाय, तो 100 वर्ष झालेत. अध्यक्ष आहेत नाम जोशी. का महत्वाचं आहे लक्षात आलं का, बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. प्रश्न सोशल सर्व्हिस लीग वरती विचारलाय, यालाही 100 वर्ष झालेत, तुम्हाला प्रश्न येईल. रघुनाथराव वखले हे सरचिटणीस होते. सरचिटणीस म्हणजे सचिव. ओके. आणि उपाध्यक्ष आसवले, जिनवाला, झाबवाला, बोले हे 4 उपाध्यक्ष होते. हे सगळे उपाध्यक्ष होते, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला फरक सांगतो, हिंद मजूर पंचायत आणि हिंद मजूर सभा, बरोबर. हे जे ऑप्शन 1 मध्ये जी होती ती हिंद मजूर पंचायत, ही एक कामगार संघटना आहे. मधु लिमये आणि जॉर्ज फर्नांडिस इथं संबंधित आहेत. 1961 ला स्थापन झाली आहे. आणि हिंद मजूर सभा जी आहे ती 1948 ची आहे. म्हणजे समाजवाद्यांनी स्थापना केली होती, परंतु तिचा समाजवादी पक्षाशी फारसा संबंध नाही. ओके. भारतातील सर्वात कमी राजकीय आणि सर्वात व्यावहारिक ट्रेड युनियन फेडरेशन पैकी एक आहे. सो हा मुद्दा IMP आहे, विचारलं जाऊ शकतं भविष्यात. 29 डिसेंबर 1948 इथं बसवंत सिंग, अशोक मेहता, RS रुईकर, मणिबेन कारा, शिवनाथ बॅनर्जी, RA खेडगीकर, TS रामानुजन, ह्या सगळ्या व्यक्ती आहेत. पण इथं प्रश्न नाही येता अगोदर हे विचारलं जाईल वरचं. सो ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हा जो प्रश्न आहे 8 नंबरचा,
1817 ते 18 या काळात नागपूरच्या कोणत्या राजेसाहेबांनी गोंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजाविरुद्ध लढा दिला होता? तर ऑब्वियस हे आप्पासाहेब भोसले होते. ओके, म्हणजे जे उठाव आहेत, ओके, ते इम्पॉर्टंट आहेत. मग त्याची पण एक लिस्ट तुम्हाला देईल मी की कोणकोणते उठाव करायचे प्रेडिक्शन मध्ये. फक्त ह्या पेपरमध्ये 2024च्या हा एकच प्रश्न ऑड होता थोडासा, म्हणजे थोडासा विचार करायला लावणारा. नाहीतर बाकीचे सगळे क्वेश्चन इझिली सुटत होते. हाही प्रश्न इझी आहे. महात्मा गांधींनी 1937 हरिजन मध्ये या वृत्तपत्रातून एक लेखमाला प्रकाशित करून शिक्षण योजना, सगळ्यात महत्वाचं, शिक्षण योजना म्हटलं की आपल्याला लगेच गोष्टी लक्षात येतात. गांधी योजना हा इकॉनॉमिक प्लॅन आहे, नारायण अगरवाल वगैरे, राईट. ऑप्शन इलिमिनेट होतो. सार्जंट योजना ही पण नाहीये. ऑब्वियस शिक्षणासंबंधित आहे, पण इथं 1937 सांगितलंय. 37 म्हटलं की वर्धा योजना, नई तालीम असेल, राईट. ही जी नावं आहेत ते आपण बघूया. इथं डिटेलमध्ये सगळं दिलंय. वर्धा शिक्षण योजना 1937, अध्यक्ष डॉक्टर झाकीर हुसेन, स्थापना केली होती महात्मा गांधींनी. तर मूलोद्योगी शिक्षण, बेसिक शिक्षण पद्धती, नई तालीम या नावाने या योजनेची ओळख आहे. 31 जुलै 1937 ला हरिजन मध्ये मूलोद्योग शिक्षणाची संकल्पना प्रथमच जाहीरपणे मांडली. लक्षात येत आहे का? म्हणून तो प्रश्न विचारलाय. शिक्षण म्हणजे मानवाचे मन, शरीर यात जे चांगले आहे ते शोधून काढणे आणि त्याचा विकास करणे होय. ह्या गोष्टी त्यांनी त्या माध्यमातून सांगितलेल्या होत्या. वर्धा इथं महात्माजींच्या अध्यक्षतेखाली 23 ऑक्टोबर 1937 ला एक राष्ट्रीय शिक्षण परिषद भरली होती. त्याच्यामध्ये काका कालेलकर, विनोबा भावे, झाकीर हुसेन होते. ही लोक इथं लक्षात ठेवा. शिक्षण हे मातृभाषेतून असलं पाहिजे. 7 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण. शिक्षण हे उत्पादक हस्तव्यवसायाबरोबर भोवतालच्या परिसराशी आणि सामाजिक वातावरणाशी सुसंगत असलं पाहिजे, अशी शिफारस होती. आणि वर्धा शिक्षण योजनेत शेती आणि चांभार काम यांचा समावेश नव्हता. वर्धा शिक्षण योजनेत शेती आणि सांभार काम यांचा समावेश नव्हता. याच्यावरती प्रश्न विचारलाय, लक्षात ठेवा. जे सार्जंट योजना आहे तर ते भारत सरकारचे शिक्षण विषयक सल्लागार होते. ओके, 1944 ला ती योजना आलेली होती. ओके, देशात प्रारंभिक विद्यालय आणि हायस्कूल स्थापन करायचे, ज्यात ज्युनियर व सिनियर बेसिक स्कूल असतील असं सांगितलं गेलं. 6 ते 11 वयोगटातील मुलांना निशुल्क आणि अनिवार्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली गेली. आणि 11 ते 17 वर्षाच्या मुलांसाठी वेगळी शिक्षण पद्धत सांगितलेली होती. शिक्षण उच्च विद्यालय 2 प्रकारची असली पाहिजेत. ओके, याच्यामध्ये अकॅडमिक आणि टेक्निकल व व्होकेशनल, म्हणजे हे 2 मुद्दे त्यांनी सांगितले. उत्तर माध्यमिक स्तर इंटरमिजिएट म्हणजे ज्याला म्हटलं जातं, तो समाप्त केला गेला आणि 40 वर्षात देशात शिक्षण पुनर्निर्माणाचं काम त्यांनी सुचवलेलं होतं. म्हणजे 1944 चे आहे सार्जंट स्कीम. आता हा जो पुढचा प्रश्न आहे, हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल व काँग्रेस सुदृढ बनेल यासाठी स्थापन करण्यात आली, असं कोणी स्पष्ट केलेलं आहे, असं तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेला आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे,
चला, पुढचा हा जो प्रश्न आहे, हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून चला, पुढचा हा जो प्रश्न आहे, हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल आणि काँग्रेस सुदृढ बनेल यासाठी स्थापन करण्यात आली, असं खालीलपैकी कोणी स्पष्ट केलं विचारले. तर याचं योग्य उत्तर आहे पंडित मदन मोहन मालवीय यांनी ते केलेलं आहे. आता व्यक्ती जर आपण बघितल्या तर लाला लजपत राय पण तिथे संबंधित आहेत, राईट. ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात. बट आपण काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघू. बघा, हिंदू महासभेच्या बाबत पंजाब हिंदू सभा जी की 1909 ला सुरू झाली, बरोबर. UN मुखर्जी आणि लालचंद. तर 1906 ला लीगची स्थापना झाली होती. ब्रिटिशांचा मुसलमानांना वाढत जाणारा पाठिंबा असेल, पंजाबात हिंदूंची कमी संख्या होती, अशा कारणांमुळे हितसंबंधाच्या रक्षणासाठी अशा संघटनेच्या आवश्यकतेची गरज इथं वाटलेली होती. मग नेत्यांनी हिंदू सांप्रदायिक विचार प्रणाली व राजकारण यांचा पाया याच्या माध्यमातून तिथं घातलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अखिल भारतीय हिंदू महासभा 1910 साली अलाहाबादच्या प्रमुख हिंदूंनी अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन करण्याचा निश्चय केला होता. पुढे 11 पंजाब हिंदू महासभेने अमृतसर इथं हिंदू अधिवेशन आयोजित केलं होतं. पुढे जाऊन हिंदू महासभेचं कार्यालय हरिद्वार इथं ठेवण्यात आलं आणि महत्वाच्या वेळी तिथं अधिवेशन घेण्याचं ठरवलं. तर पहिलं अधिवेशन एप्रिल 1915 ला हरिद्वारला झालेलं होतं. त्याचे अध्यक्ष कासिम बाजारचे महाराज होते. हे तुम्हाला PYQ विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. आता हिंदू महासभेच्या बाबत अजून काही गोष्टी ज्याच्यामध्ये 1923 ला हिंदू महासभेचं पुनरुज्जीवन झालं. अखिल भारतीय हिंदू महासभेचं वार्षिक अधिवेशन 19 ऑगस्ट 1923 ला काशी येथे झालेलं होतं. हा पण तुम्हाला PYQ विचारलेला आहे. अध्यक्ष होते मदन मोहन मालवीय. ह्या 23च्या हा पण तुम्हाला PYQ विचारलाय. 1932 साली हिंदू महासभेचं अधिवेशन दिल्लीला झालं होतं. अध्यक्ष होते नरसिंह चिंतामण केळकर. हा पण IMP मुद्दा आहे, ठीक आहे. 37 पासून 42 पर्यंत सलग 6 अधिवेशने हिंदू महासभेचे अध्यक्षपद सावरकरांकडे होता आणि 27 पासून 37 पर्यंत नची केळकर मगाशीच आपण बघितलेलं होतं, बरोबर. त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, ठीक आहे. राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे लष्करीकरण अशा घोषणा 38 साली दिलेल्या होत्या. कुणी दिल्या होत्या? सावरकरांनी. आजही आपल्या देशात हिंदूंची अवस्था गुलामासारखी आहे असे सावरकर म्हणाले होते. आता अखिल भारतीय हिंदू सभेची जी तयारी आहे, हरिद्वारला 13 फेब्रुवारी 1915 ला सुरुवात झाली होती. लखनौला 17 फेब्रुवारी 1915 आणि दिल्लीला 27 फेब्रुवारी 1915 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती, म्हणजे पूर्वतयारी. मग फायनल एप्रिल 1915 ला हरिद्वारला कुंभमेळ्यात प्रादेशिक हिंदू सभांची एक छत्री संघटना म्हणून सर्वदेशक अखिल भारतीय हिंदू सभेची स्थापना करण्यात आलेली आहे. ही प्रोसिजर पण इथं दिली आहे. कधी कधी महत्वाच्या सभा झाल्या ते. गांधी आणि स्वामी श्रद्धानंद देखील परिषदेत उपस्थित होते आणि त्यांनी अखिल भारतीय हिंदू सभेच्या स्थापनेला पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. गांधी आणि स्वामी श्रद्धानंद पण होते. हा मुद्दा पण तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. परीक्षेचा अभ्यास करत असताना 50% प्रश्न हे तुम्हाला समाज सुधारकांवरती विचारले जातात किंवा त्यापेक्षाही जास्त. इतिहासाचा मेन्सचा अभ्यास करत असताना जेवढे मी तुम्हाला की पॉइंट देईल किंवा जेवढे टॉपिक तुम्हाला सेग्रिगेट करून देईल तेच टॉपिक करायचे आहेत. बऱ्यापैकी जसे आपण प्रश्न अभ्यासलेले होते आज, राईट, म्हणजे ह्या प्रश्नापासून तर तुम्हाला लक्षात आलं असेल बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरे ही कॉमन सेन्सने निघतात. इथं जास्त अभ्यासाची गरज नाही. 50% पेक्षा जास्त PYQचं रिफ्लेक्शन दिसतं. 50% पेक्षा जास्त ऑप्शन इलिमिनेट होतात. फक्त अभ्यास करत असताना आपण अलर्ट राहणं गरजेचं आहे. कारण काय होतं, आपण आता रीडिंग करत असताना काही शब्द कीवर्ड वरती लक्ष देत नाही, नुसतं 50 पानं वाच 100 पानं वाच असं करतो. तर तसं न करता ज्या गोष्टी मी सांगतोय, जे इथं ह्या लेक्चरच्या माध्यमातून सांगणार आहे आणि जे तुम्हाला
लिस्ट देणार आहे इतिहासाच्या बाबत कोणकोणते घटक करायचे आहेत. तर ते प्रॉपर पुस्तकातून वाचणे आणि दुसरी गोष्ट 21,000 मधून PYQ करणे. ओके. म्हणजे ऑलमोस्ट तुमचा 90% डाटा कव्हर होतो आणि परीक्षेत तुम्हाला 10 पैकी 9 मार्क यायला मदत होते. याच्या व्यतिरिक्त जास्त काहीही करायची गरज नाहीये. सो आपण डिटेल अनालिसिस प्रत्येक पेपरचं किंवा त्याचा रोग काय सांगतो तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने आपण डिटेल अनालिसिस बघणार आहोत प्रत्येक पेपरचं. एका तासात पूर्ण 100 प्रश्न नाही बघणार. तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपण सेग्रीगेट करणार आहोत. थँक यू सो मच. थांबूयात आपण. तर अशा पद्धतीने आपण टोटल जे काही जीएसचे प्रश्न आहेत व्यवस्थित अभ्यासणार आहोत. असा 1 तासामध्ये एक पेपर असं बिलकुल करणार नाही. ज्यांना PYQ बॅच घ्यायची आहे राईट किंवा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायची आहे तुम्ही ऑब्वियस त्यांना देखील सांगू शकता आणि आपल्या या उपक्रमात त्यांना सहभागी करून घेऊ शकता. थँक्यू सो मच. धन्यवाद.